अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 ऑगस्ट 2024, वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राज्यामध्ये शाळकरी चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहेत। 15 दिवसात 3 वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 3 घटना घडल्याने राज्य हादरले आहेत। बदलापूर नंतर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंगाची घटना सुद्धा समोर येत आहेत। राज्यामध्ये घडते तरी काय असा प्रश्न आता राज्यात घडलेल्या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणावरून उपस्थित होत आहेत। राज्यात 15 दिवसाच्या आड 3 अश्लील कृत्य केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नुकतीच बदलापूर येथील शाळेची घटना घडली, त्याची शाही वाळत नाही तर पुन्हा अकोला जिल्ह्यातील काझीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत घडली। 8वीच्या वर्गातील विद्यार्थिनी सोबत अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवल्याचे प्रकरण आता उजेडात आले आहेत। अश्लील संभाषण करणाऱ्या शिक्षकाला शाळेतील कुणीही ओळखत नव्हते, तसेच पीडित मुलींना कोणाला काही सांगण्या इतका आत्मविश्वास नसल्याने त्यांनी थेट कोणाची तरी तक्रार करण्याकरिता मोबाईल फोन नंबर शोधला। तेव्हा त्यांना माहिती मिळाली की त्या लहान मुलावर व महिलांवरील अत्याचाराची तक्रार 1098 वर नोंदवू शकतात। हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून काझीखेड येथील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक प्रमोद मनोहर सरदार हा वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असे। शाळेतील 6 विद्यार्थिनीचा विनयभंगही हा शिक्षक गेल्या 4 महिन्यापासून इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आता खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून आरोपी शिक्षक प्रमोद सरदार शहार यांना सुद्धा शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। पीडित विद्यार्थिनींनी ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांचा संताप अनावर झाला। संतप्त कुटुंबियांनी थेट उरळ पोलीस स्टेशन गाठले, शिक्षकाविरुद्ध तक्रार सुद्धा दाखल केली। त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले
आणि पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे आरोपी शिक्षकाला तात्काळ ताब्यात घेतले। पुढील तपास महिला पोलीस शिपाई गीता डी मदार करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्पष्ट केली। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन कोरल यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलीचं विनयभंग केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तात्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धामदर करत आहेत। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना तडफातडफी निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी स्पष्ट केली आहे। या संबंधित प्रकरण खूप गंभीर होतं आणि ते संबंधित जे आरोपी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाला काल आणि त्यांची अटक पण झालेला आहे। आणि जे संबंधित शाळेमध्ये ते शिक्षक होतं त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे। आता ऑलरेडी बडतर्फ आपण केलेले आहे आणि त्यांच्या मुख्याध्यापकाला आपण सस्पेंड केलेलं आहे। तिथे केंद्र प्रमुख पण सस्पेंड झालेला आहे। या प्रकरणात खूप गंभीर होतं आणि याच्यामध्ये 1098 माध्यमातून आपण स्टिकर लावलेले होते शाळेमध्ये, त्याच्यामुळे ते शिक्षकला माहीत पडलं आणि ते मुलं समोर आले आणि जे लोक तिथे गेले होते त्यांना थोडं कम्फर्टेबल करून त्याच्यानंतर त्यांच्याकडनं माहिती ते संबंधित लोकांनी घेतला। त्याच्यानंतर ते हे जे प्रकार आहे समोर आला। आता ते काल तिथे गेले होते क्योंकि आता काय झालं होतं की तिथे जाऊन ते मुली बोलतच नव्हते, काल पण कोणीच बोललेले नव्हते आणि त्यांना कम्फर्टेबल करून गोपनीय पद्धतीने आपण ते संबंधित जे कमिटी आहे तिथे गेले आणि गोपनीय पद्धतीने कोणालाहीच सांगितले नाही, ते स्कूलच्या मॅनेजमेंटला पण, आणि तिथे जाऊन ते मुलांसोबत बसून ते खिचडी खाते वेळी त्यांनी विचारलं आणि स्लोली हे जे प्रकरण होतं दे फेल्ट कम्फर्टेबल। त्याच्यानंतर हे डिस्कशन झालेलं आहे। याच्यामध्ये सहा मुली जे होते त्याच्यावर आता झालेला म्हणून आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हे तपासणी सुरू केलेले आहे। हे जे पर्टिक्युलर शिक्षक आहे आता 5 वर्षापासून इकडे आहे आणि यापूर्वी ते कुठे होते याचे पण मी कारवाई सुरू केलेली आहे की पूर्वी कुठे होते, अशा प्रकारच्या घटना झाले का पूर्वी, ते पण आपण सुरू केले की थोडं तपासणी करून त्यांच्या पण इन्फॉर्मेशन आपण काढू। कोलकाता येथील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती। त्याच घटनेची शाही वाढत नाही तर पुन्हा बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर सुद्धा अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली। यासोबतच अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत अश्लील व्हिडिओ दाखविल्याचा प्रकार घडल्याने या तिन्ही घटनेचा कालीमाता मंदिर पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी निषेध व्यक्त केला। आरोपींविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन सुद्धा सादर करण्यात आले। जाणून घेऊया श्री शक्ती महाराज यांची प्रतिक्रिया। आज माता महाकाली के आशीर्वाद से, माता जी की प्रेरणा से, एक हिंदुत्ववादी के हिसाब से हम लोग मुंबई 3 दिन पहले हमको जाके आएंगे और जिस समय मैं मुंबई के अंदर पहुंचा हूँ मैंने पूरे मुंबई जितने अच्छे मुंबई शहर का मैंने सर्वे निकाला हूँ और माता के आशीर्वाद से मुझे फोन बहुत आने लगे बदलापुर वाले के लिए। बदलापुर में जो हमारी जो बेटी हमारी लड़की उसके साथ में जो अत्याचार हुआ है वो बहुत गंभीरता का बहुत बड़ा प्रकरण अत्याचार है। और दूसरा फोन मुझे बंगाल वालों की भी आया कि बाबा जी तुम महाराष्ट्र में बोलते तो हमारे बंगाल में क्यों नहीं आए। ये शर्मदायक बात है मेरे लिए और हमारे महाराष्ट्र के लोगों के लिए कि बंगाल वालों के मुझे फोन आ रहे कि आप वहाँ पे भी आके आंदोलन करो कि हमारे डॉक्टरनी मैडम के ऊपर जो हमारी डॉक्टरनी बहन के ऊपर जो आरोपी है उस दरिंदे ने ऐसा हमारे बहन के साथ में जो किया है, तो बंगाल वाले भी वो लोग भी वहाँ की प्रशासन क्या कर रहे हैं और वहाँ के
अधिकारी लोग क्या कर रहे हैं। और तीसरा फोन मुझे आज अभी सवेरे 10:00 पे आया अकोला से। अकोला में आज सवेरे हमारे छात्राओं के साथ में जो बहुत बड़ी प्रकरण हुआ है, वहाँ के जो प्रिंसिपल, वहाँ के जो कुछ प्रिंसिपल, वहाँ के जो भी अधिकारी जो लोग हैं, जो वहाँ के जो पढ़ाने लिखाने वाले जो है मैडम लोग और सर लोग, वहाँ का जो दरिंदा है सर, 4 महीने पहले से ये वातावरण उठने वाला था दबई केस। 4 महीने के बाद में आज हमारे जितने छात्राओं लोग हैं, लड़कियां हैं, लड़के लोग, छोटे बच्चे हैं, आज मैं हेल्पलाइन वालों को मैं श्री महाकाली माता के आशीर्वाद से और क्रांति दल की ओर से मैं ये धन्यवाद देता हूँ कि महाराष्ट्र में अकोला शहर में जैसे हमारे जो बच्चों लोगों ने डायरेक्ट हेल्पलाइन नंबर पे फोन करे और हमारे हेल्पलाइन नंबर वाले सर लोग, ऑफिसर लोग आए और उन दरिंदर लोगों को, वहाँ के स्कूल वालों को पकड़ के लेके गए। सर पकड़ने से नहीं होता है। आज मैं मुंबई में बैठा हूँ और मुंबई में मैं यहाँ पे बहुत बड़े शहर में बैठा हूँ, इस शहर के ऑफिस में बैठा हूँ। इस ऑफिस में से बैठ के मैं एक बहुत बड़े रति महारथी के घर के बाजू में मैं बैठा हूँ। उनके घर के बाजू में से मैं आज मीडिया वालों में ऐलान कर रहा हूँ कि यह मेरी बात दबने का नहीं होगा। कल मैं अमरावती पहुंचने के बाद में ये मैं कदम उठाऊंगा बांग्लादेश के बारे में, और जो बदलापुर में जो घटना है उसके लिए भी, आक्रमण जो घटना है उसके लिए भी, और बंगाल में जो घटना है उसके लिए भी, ये सब के सब मुद्दों के लिए ये सब ऑब्जेक्शन उठाने वाला हूँ। और मैं खुद ये शहरों में मेरे साथ में जनता है और जनता हमारे साथ में, मैं उनके साथ में, जनता के साथ में हूँ। बरोबर है, मैं महाराष्ट्र गवर्नमेंट भी अपनी है, बरोबर है। मैं उनको एक चीज पूछना चाहता हूँ प्रश्न कि आपने बदलापुर की जो केस हमारे IPS आरती सिंह को जो दिए, हमारे अमरावती शहर की जो सीपी हो चुकी है, उनको जो आपने जो बदलापुर की केस दिए, मैं मैडम से ये पूछना चाहता हूँ कि मैडम ये फाइल आपके हाथ में दी है गवर्नमेंट ने, तो ये फाइल का जवाब हमारी जनता को और मेरी बेटी को जो साथ में जो हुआ है, मेरी लड़की के साथ में जो अत्याचार बदलापुर में हुआ है, इसकी फाइल कितने जल्दी से जल्दी ओपन होने वाली है और कितने दिन के अंदर इसका रिजल्ट लग रहा है, ये हमारे को पहले बताओ। क्योंकि ऐसे फाइल कई काटी, सब प्रशासन फाइल पे ध्यान देता है। मुझे मालूम है कि ये भी केस दबने वाली है, ये केस मैं दबने दूंगा नहीं, क्योंकि ये जनता की पुकार है, जनता मेरे साथ में और मैं जनता के साथ में हूँ। ये केस मैडम आप हमारे महाराष्ट्र के IPS अधिकारी है, ये केस दबने मत देना, क्योंकि आपकी भी बच्ची और हमारी भी बेटी है। ये अगर ये बदलापुर की अगर फाइल अगर बंद होती है तो हम ये फाइल उठाने वाले हैं और जनता जनार्दन के साथ में, उनके साथ में रहेंगे, कुछ भी हम लोग कर सकेंगे। बदलापूर येथे घडलेल्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार प्रकरणाचा अमरावती शहरात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इरविन चौकात आंदोलन करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपलांनी बदलले। यावेळी पोस्टरला बांगड्या दाखवीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला। आंदोलन दरम्यान टरबूज फोडून घटनेचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला। सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरतं पाय, निष्क्रिय गृहमंत्र्यांचं करायचं काय, खाली मुंडकं वरतं पाय, फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, एकनाथ शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, बदलापूर घटनेच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, बदलापूर घटनेच्या नराधमाला फाशी, या टरबूजाचं टरबूज फोडायचं, निषेध असो, गृहमंत्र्याचा निषेध असो, निषेध असो, या गृहमंत्र्याचा निषेध असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। दिनांक 12 ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी झालेल्या
2 3.5 वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार होतो, तिथून 4 ते 5 दिवस त्यांच्यावर FIR दाखल होत नाही, तिथचे पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करतात, 12-12 तास त्या पॅरेंट्सला तिथं बसवून ठेवतात, इतकं होऊनही गुन्हा दाखल होत नाही। या निषेधार्थ सन्माननीय गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे हे पूर्ण या गृह खातं सांभाळण्यात सक्षम नाही आहे, ते पूर्ण फेल आहे। मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे हे धंदे होतात। इकडे काय तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या बहिणीची मुलीची सुरक्षेची काळजी घेणार कोण, ते होत नाही। तर आज सकाळी अकोल्याच्या 6 मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला, तेच घटना ताजी असताना सिन्नरमध्ये सुद्धा अशीच अत्याचाराची लैंगिक शोषणाची घटना घडली। आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र निषेध या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा आम्ही केलेला आहे। राजीनामा तर यांनी दिलाच पाहिजे, अधिकाऱ्यांना निलंबित करून तिच्या संस्था चालकावर कारवाई करून काही उपयोग नाही। SIT चौकशी लावली त्याच्यावर काही उपयोग नाही। SIT चौकशी जर लावायची असेल तर या राज्य सरकारवर लावा आणि राज्य सरकार खाली व्हा। अतिशय गंभीर घटना आहे, या घटनेचा निषेध आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या रेव्हिन चौक या ठिकाणी केलेला आहे। बदलापूर येथील घटनेत माजी खासदार अनंत गुढे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे। तिकडे पश्चिम बंगाल प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आणि इकडे बदलापूर प्रकरणात पीडितांच्या आई-वडिलांना अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले। यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करीत आहे असा खडा सवाल माजी खासदार अनंत गुढे यांनी राज्य सरकारवर केला आहे। जाणून घेऊया या बदलापूर प्रकरणात माजी खासदार अनंत गुढे यांची प्रतिक्रिया। बदलापूर महाराष्ट्रात जी घटना घडली ती अतिशय घृणास्पद आहे आणि सरकार अशा नरधामांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करत नाही। असे नरधाम मोकळे सुटतात। लोकांचा जनतेचा विश्वास या सरकारवर राहिलेला नाही, सरकारच्या यंत्रणेवर राहिलेला नाही। महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतायत? सरकार दोघांना वेगवेगळा न्याय देते। पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडल्याबरोबर त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आणि या ठिकाणी मात्र महाराष्ट्रामध्ये सकाळपासून बदलापूर धगधग धगधग करते आहे। संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे। 13 तासापासून त्यांनी रिपोर्ट घ्या म्हणून विनंती केली, पोलिसांना रिपोर्ट घेतला नाही। काय करताय महाराष्ट्राचं गृहमंत्रालय? संपूर्ण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार होत आहेत, परंतु यांचं लक्ष सरकार कसं टिकवायचं याकडे लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, अशी वाईट स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मी बदलापूर इथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सरकारनं अशा घटना घडू नये यासाठी लक्ष देण्याची गरज आहे। हे मी आज फक्त एवढंच सांगतो। काही लोकप्रतिनिधी जे माजी झाले ते सांगतात की महाराष्ट्राचे गृहमंत्री सक्षम आहे। सक्षमचं लक्षण आहे 10 तास ते पोलीस स्टेशन मध्ये जे आई वडील बसले त्या मुलीचे, परंतु 10 तासापासून ते आई वडिलांनी त्यांचा रिपोर्ट दाखल करण्यात आला नाही। कोणाचे आदेश होते? कोणाचे आदेश होते? रिपोर्ट दाखल करून घेण्यात आले नाही आणि म्हणून हा जनसंक्षोभ झाला। त्याच्यामुळे झाला, त्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरले। लोक सांगतायत की त्या नरधामाला आमच्या ताब्यात द्या। आता लोक पोलीस स्टेशनमध्ये याच्यानंतर जाणार नाही। याच्यानंतर अशी घटना जर घडली तर त्या नरधामाला अशा प्रकारचे गुन्हा करणाऱ्याला त्या ठिकाणून ठेचून मारतील, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे जनतेने सावध होण्याची गरज आहे। सरकार आपल्या कामाचं नाही, आपल्या कामात पडत नाही। या ठिकाणच्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, हे समजून घेण्याची आज खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली आहे। नमस्कार। पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली तर दुसरीकडे शाळकरी मुलीवर अत्याचाराची घटना घडली। या दोन्ही प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईच्या मागण्या निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले। नुकतेच पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर
अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर पुन्हा महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथे एका शाळकरी चिमुकलीवर अत्याचाराची घटना सुद्धा घडली होती. या दोन्ही घटनेचा युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी 21 ऑगस्ट रोजी दुपारी निषेध व्यक्त केला. दोन्ही घटनेतील आरोपींविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले. नराधमाला भर चौकामध्ये नागरिकांसमोर फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनात स्पष्ट करण्यात आली. निवेदन सादर करताना युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी ज्योती सैरिसे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. जी घटना झाली, जी लेडी डॉक्टर आहे, लेडी डॉक्टरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यासोबतच मुंबईमध्ये बदलापूरमध्ये झालेल्या अगदी आदर्श शाळेमध्ये अगदी चिमुकल्या छोट्या 4 वर्षाच्या 2 मुली त्यांच्यावर अत्याचार झाला. ह्या सर्व गोष्टींचा कुठेतरी आम्ही निषेध तर करतोच आहे, परंतु जे नराधम आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर निर्णय घेऊन त्यांना रस्त्यावर सर्व लोकांच्या समोर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यासोबतच मुली कुठेही सुरक्षित नाही. आज शाळेत अशा घटना होत आहे, तर शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या प्रशासनांना सरकारने आदेश द्यायला पाहिजे की ज्या मुली आहे त्यांच्यासोबत मुलीच असल्या पाहिजे आणि त्यांची सुरक्षिततेची व्यवस्था ही केली पाहिजे. नाहीतर यानंतर पालक मुलींना शिकवणं बंद होईल आणि शिक्षणासाठी मुलींना बाहेर सुद्धा निघू शकणार नाही. म्हणून जास्तीत जास्त शिक्षा होऊन पुढे परत अशा घटना होऊ नये यासाठी जास्तीत जास्त त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि रस्त्यावर फाशी दिली पाहिजे, कायदा निर्माण झाला पाहिजे. आणि या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व महिला जाहीर निषेध. शहरातील गडगडेश्वर मंदिर येथे सावरिया ग्रुप वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाकाल यांची महाआरती करण्यात आली. यात अनेकांनी सहभाग घेतला. तर याच ठिकाणी नीलकंठ शाळेतील चिमुकल्या मुलींनी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी आमच्या सिटी न्यूज कडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अमरावती शहरात असलेल्या गडगडेश्वर मंदिर येथे सावरिया ग्रुप वतीने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली. तर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला. मंदिरात सुंदर शृंगार करून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जय भोले, मैं पवन केशरवानी। आज गड़गड़ेश्वर मंदिर में हमारे सावरिया ग्रुप की समाप्ति है और हम पिछले 1 महीने से हमने अभिषेक करे। सुबह 3 बजे से 5:30 बजे तक हम अभिषेक करते थे। रोज 11 आवर्तन हमारे होते थे और रोज हमने भव्य दिव्य अच्छे श्रृंगार करे। खाटू श्याम जी का श्रृंगार करे, चॉकलेट का श्रृंगार करे, स्वीट्स का श्रृंगार करे, ड्राई फ्रूट्स का श्रृंगार करे, भोले बाबा जो महाकाल में जो झांकी बनाई जाती है वो श्रृंगार करे। और आज समाप्ति होने के पश्चात आज हमारे सभी ग्रुप की तरफ से, सभी मेंबर्स की तरफ से आज प्रसाद रखा गया है, महाप्रसाद रखा गया है। और इसके बाद में आज से हमारी समाप्ति होंगी। बोलो गड़गड़ेश्वर महादेव की जय। मैं रिटायर एसआई महेंद्र नामदौरा सरकटे आनंद नगर में रहता हूँ और भगवान भोले के चरण में गड़गड़ेश्वर महादेव मंदिर में उम्र के 21-22 साल से यहाँ पर हूँ। अभी मेरी उम्र 68 साल है। और जब यहाँ पर खोलवाट के अंदर ये साथी कितना पानी रहता था नदी के अंदर, तब से हम ये छोटे लाल जी जो हमारे दादाजी केशरवाणी, उनके सौजन्य से यहाँ पर हम लोग ग्रुप में आते थे। ये हमारा जो ग्रुप है कम से कम 30-35-40 लोगों का ग्रुप है। तब से लेके तो अभी तक ये भगवान भोले के चरण में गड़गड़ेश्वर मंदिर में चल ही रहा। और ऐसे कई प्रसाद होते हैं कि हमारे जो केशवरानी परिवार है इनके सौजन्य से और सारण जी के परिवार के सौजन्य की वजह से, और बाकी जो इतर के जो ग्रुप है इन्होंने इतना ग्रुप जोड़ दिया है भगवान भोले के चरण में कि आज सोमवार के दिन कम से कम एक दिन कम से 2 से 4 लाख लोग दर्शन के लिए आते हैं यहाँ पे। इतना गड़गड़ेश्वर मंदिर प्रसिद्ध है और यहाँ पे जो भी मांगो उसकी मन्नत पूरी होती है। जो भी अभिषेक करता है यहाँ पे उसकी कोई भी बात की कमी होती नहीं है। उसके घर में सुख शांति समृद्धि सबका सब आता। अकाल मृत्यु मरे जो कार्य करे चंडाल का,
काल उसका क्या करे भक्त होए महाकाल। वैसा ये महाकाल यहाँ पर है। और यहाँ पर ये ऋषि मुनियों का भगत का ये गड़गड़ेश्वर मंदिर है। ये जितने भी तुम चारों तरफ से देखेंगे यहाँ पे सब समाधियां ही समाधियां है। क्यों कि यहाँ पर तपस्वी लोग हैं 14 साल बनवासी संतों। ये संतों का जो दरबार है, ये संतों के दरबार में उन्होंने यहाँ पर गड़गड़ेश्वर मंदिर 500 साल पुराना मंदिर है। यावेळी श्री निरखंड प्रायमरी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। चिमुकल्या मुलींनी राखी बांधून उत्सव साजरा केला। नमस्कार, माझं नाव सौ किरण सुनील भेंडे। मी श्री निळकंठ प्री प्रायमरी स्कूल निळकंठ चौक बुधवारा तसेच श्री निळकंठ प्री प्रायमरी स्कूल महाजनपुरा गेट येथील भातकुली रोड येथील शाखेतील आम्ही आमच्या चिमुकल्या छोट्या मुलांना आज इथे आम्ही क्षेत्रभेटी करता आणलेला आहे। क्षेत्रभेट व त्यांचा एक राखी पौर्णिमेचा कार्यक्रम असा आम्ही इथे योग साधलेला आहे। आम्ही मुलांसाठी सतत असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो की ज्याद्वारे आपल्याला हिंदू संस्कृतीचं संपूर्ण माहिती मुलांना मिळाली पाहिजे। तोच योग साधून आणि श्रावण महिन्याचा योग साधून आज आम्ही इथे मुद्दाम श्री गडगडेश्वर हे मंदिर निवडले की त्या निमित्ताने मुलांना आपली संस्कृतीही कळते, मंदिरामध्ये कुठल्या महिन्यामध्ये का असलं महत्त्व असतं हेही कळतं आणि तोच योग साधून इथे राखी पौर्णिमेचा कार्यक्रम सुद्धा आम्ही इथे घेतलेला आहे। बहीण भावाच्या प्रेमाची ही एक खास निशाणी असते राखी पौर्णिमा, त्याचं महत्त्व सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळेल। आज चिमुकल्यांनी आज इथे सगळ्या छोट्या चिमुकल्यांनी बहीण भावांनी छोट्या छोट्या एकमेकांना राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे। या कार्यक्रम दरम्यान अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही स्पष्ट केल्यात। गड़गड़ेश्वर महादेव की जय। मेरा नाम मिनी केशरवानी है। यहाँ हम सावन में सोमवार को पूरे महीने सावन का हमने अभिषेक किया है सुबह 3 बजे उठकर और भस्म आरती हुई, तरह तरह के श्रृंगार हुए, बहुत सुंदर हमने झांकियाँ सजाई और भोलेनाथ की बहुत सेवा की। भोलेनाथ की सब पर कृपा बनी रहे ऐसा हम प्रार्थना करते हैं। यहाँ पर आज हमने महाप्रसाद रखा हुआ है। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। महानगरपालिका आयुक्त अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। परतवाडा शहरातील गीतांजली मॉलचे संचालक व भाजपचे माजी नगरसेवक मनोहर गिडवानी यांच्या मुलाने रात्री आपल्या गोडाऊनमध्येच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही माहिती परतवाडा शहरात पसरताच एकच खळबळ उडाली। गिडवानी कुटुंब हे नातेवाईकांच्या साक्षगंध कार्यक्रमाला गेले असता मुलाने संधी साधली। त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही।
परतवाडा येथील गीतांजली मॉलचे संचालक व भाजपचे माजी नगरसेवक मनोहर गिडवानी यांच्या मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ उडाली। ही घटना रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान घडली। मुलाने विजय मार्केटिंग येथील गोडाऊनमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। विजय गडवानी यांना 2 मुली, 1 मुलगा आहे। 20 ऑगस्टला गिडवानी परिवार साक्षगंध कार्यक्रमाला बाहेरगावी गेले होते। परतवाडा येथील संतोषनगर येथे विजय मार्केटिंग येथे रात्री पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेने गिडवानी परिवारात शोककळा पसरली तर परिसरसह भाजप पक्षात आता हळहळ व्यक्त केली जात आहे। आत्महत्या का केली याचे अद्यापही कारण स्पष्ट होऊ शकले नाही। आता पोलीस या घटनेच्या तपासात लागले आहे। परतवाडा येथे गीतांजली मॉल सदर बाजार के संचालक भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर गिडवानी यांच्या मुलाने रात्री 9:30 वाजता परतवाडा येथील संतोषनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली। परतवाडा येथील संतोषनगर येथे विजय मार्केटिंग नावाचं गोडाऊन त्यांचा असून येथे विजय गिदवानी हा रात्री होता। यावेळेस मनोहर गिदवानी यांचे मोठे चिरंजीव नानू गिडवानी यांच्या मुलाचा साक्षीगंध असताना ते बाहेरगावी गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये विजय हा एकटा होता। याने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही कळलेलं नाही, परंतु व्यावसायिक क्षेत्रामध्ये या आत्महत्येमुळे शोककळा पसरलेली आहे। विशेष म्हणजे एक मिलनसार व्यक्तिमत्व विजय गिदवानी यांचं होतं। एक कुशल युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख या शहरात होती आणि गीतांजली मॉल एक मोठा उद्योग परतवाड्यामध्ये एक नामांकित उद्योग आहे। त्याच्या उद्योगपती असलेले मनोहर गिदवानी यांच्या मुलाने गळफास का घेतला याच्या चर्चेला उधाण आलेले आहे। पोलीस या घटनेचा तपास करत आहे। पोलिसांनी या घटनेमध्ये मर्ग दाखल केलेला आहे। या घटनेची चौकशी पोलीस करत आहे। मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाडा। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले ही आता पुन्हा अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात रुजू होणार आहेत। त्यांनी केलेल्या बदलीचा अर्ज पोलीस प्रशासनाने मान्य केला असून चोरमले हे काही दिवसात आपल्या पदाचा पदभार सांभाळणार आहेत। अमरावती डेप्युटी आरटीओ अधिकारी यांच्या विरुद्ध मंगळवारी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी तक्रार दाखल केली होती। पुरेसे कागदपत्र नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। पुरेसे कागदपत्र सादर केल्यानंतरच गुन्हा दाखल होणार असा समज गाडगेनगर पोलिसांनी उर्मिला पवार यांना दिल्याने त्यांनी आल्या पावले परतले आहे। आरटीओ विभागाला परिवहन विभागाच्या अधिकारी विरोधात पोलिसात तक्रार देण्याकरिता कोणकोणत्या बाबींचा पुरवठा करावा लागतो ही अद्याप माहिती नसल्याचे एका प्रकरणावरून स्पष्ट होत आहे। राज बागरी यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात नवनियुक्त आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीवरनं गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। मात्र या प्रकरणात उर्मिला पवार यांच्या कार्यालयाकडे कागदपत्राचा पुरावा नसल्याने त्यांना गाडगेनगर पोलिसांनी आल्या पावली परत पाठवले। राजबागरी यांनी आपल्या सेवा पुस्तिकेमधील जन्मवर्षात खोडतोड करून आपले जन्मवर्ष वाढवित 17 महिन्यांची अतिरिक्त सेवा उपभोगली आहे। ही माहिती वरिष्ठ स्तरावर दाखल होताच चौकशी समितीने राजबागरी यांच्या विरोधात अहवाल गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। यामध्ये आरटीओ अधिकारी उर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, लेखा अधिकारी संजय अंबाडेकर हे राजबागरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याकरिता गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। मात्र पुरेसे कागदपत्र सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितल्यावर सर्व अधिकारी परतलेत। मात्र या प्रकरणात आरटीओ अधिकारी राजबागरी यांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलियर अट म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला। अशात हा निर्णय देशातील सर्व SC/ST वर्गावर अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करून 21 ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन पुकारले आहे। याकरिता अमरावती शहरात सुद्धा अनेक आंबेडकरी पक्ष संघटना वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे। यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घोषणाबाजी करण्यात आली तर संजय गांधी, यशोदानगर, फैजरपुरा परिसरातून शेकडो BSP पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। घटनेचा
SC STच्या वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आता संपूर्ण भारत देशात आंदोलन केले जात आहेत। भारत बंदचं या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। आज भारत देशामध्ये विविध ठिकाणी आंदोलनात सुरुवात झालेली आहेत। अमरावती शहरात सुद्धा आपण दाखल झालो आहेत। अमरावती शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये अनेक पक्ष, अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। विविध ठिकाणून या ठिकाणी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत। जाणून घेऊया हा मुद्दा कोणता आहे, काय मागणी आहे आणि या ठिकाणी आपले ॲडव्होकेट दीपक सरदार, फुले शाहू आंबेडकर वैचारिक कृती समिती या ठिकाणी बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध आज मध्ये आरक्षणाचे माननीय सुप्रीम कोर्टानं SC STच्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब न्याय निर्णयामध्ये वर्गीकरणाचा जो विषय आणि दुसरा विषय क्रिमी लेअरचा विषय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। हे दोन्ही निर्णय अनुसूचित जाती आणि जमातीच्या 59 जातीमध्ये अत्यंत घातक आहे आणि या घातक असणारा निर्णय सुप्रीम कोर्टाला जरी निर्णय दिला तर तो कायदा होतो आणि जर तो कायदा झाला तर त्याची अंमलबजावणी इथल्या शासनाला करावी लागते। मित्रहो, हा निर्णय खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीच्या अबकड वर्गालाही आणि ST समाजाच्या अबकड वर्गालाही घातक आहे। परंतु या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणचं BJP सरकार असेल, काँग्रेसचं सरकार असेल, त्याला समर्थन देताना दिसत आहे। अनुसूचित जातीच्या या ठिकाणी जो वर्गीकरणाचा विषय आहे तो फायदा इथल्या अबकडाच्या वर्गाला होणार नाही, तर तो फायदा इथल्या समस्त खऱ्या अर्थानं ओपनच्या विद्यार्थ्यांना होणार आहे। म्हणून रिझर्वेशन वाचलं पाहिजे। त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जर का शासनानं त्याची अंमलबजावणी केली तर हा समाज, हा OBC असेल, SC असेल, ST असेल, पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी आझाद समाज पार्टीचा प्रदेश सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी आझाद समाज पार्टीचा प्रदेश प्रवक्ता। आज संपूर्ण देश बंदचा नारा समाजाच्या वतीनं आयोजित केलेला आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा आम्ही अमरावती बंदचा नारा दिला होता। त्या अनुषंगाने त्या समर्थनार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष मिळून, सर्व संघटना मिळून इथे धरण्यावर बसलेलो आहोत। आंदोलनाची पहिली लढाई आहे। जो SC ST वर्गीकरणाचा आणि क्रिमिनलचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचा विरोध आम्ही करत आहोत आणि त्याचे जे निर्णय आणि त्याची जे अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे। इथल्या केंद्र असो की महाराष्ट्राचं सरकार असो यांनी सुद्धा हा जो निर्णय याचा अंमलबजावणी करू नये। हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। यानंतर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन होणार, मोर्चे निघणार, आमरण उपोषण होणार। कारण की याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होणार आहे की जातीय संघर्ष देशामध्ये निर्माण होण्याची सर्वात मोठी भीती आहे। कारण की बाबासाहेबांनी जेव्हा घटना तयार केली 341, 300 जो काही कलमा दिले SC ST साठी, त्याच्यामध्ये त्यांनी समवर्गीकरण टाळून एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि हे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला ते वर्गीकरण होणार आहे आणि त्यामुळे जातीय संघर्ष निर्माण होण्याचा फार मोठा धोका आम्हाला इथे उद्भवतो। मी सुधाकर तलवारे, मुख्य संयोजक समता पर्व प्रतिष्ठान अमरावती। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे काही वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमाती या जातीमध्ये जेवढे काही संघटना या ठिकाणी काम करत आहेत त्या सर्व संघटना मिळून आणि विविध राजकीय पक्षां मिळून या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन होत आहे। मित्रहो, या वर्गीकरणामुळे कोणीही एका जातीचं भलं होणार आहे किंवा उद्धार होणार आहे अशा प्रकारचं काहीही नाही। मुळात हा जो निर्णय आलेला आहे या निर्णयाच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण थोडी तपासली तर
आंध्र प्रदेशमध्ये EV चिनैया आणि आंध्र प्रदेश सरकार या केसमध्ये हैदराबाद हायकोर्टाने अशा प्रकारचं वर्गीकरण हे सुस्पष्ट शब्दात फेटाळण्यात आलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंवैधानिक आहे अशा प्रकारचा सुस्पष्ट आदेश सुस्पष्ट निर्णय तेव्हा तत्कालीन हायकोर्टाने दिलेला आहे तेव्हा बेंचने दिलेला आहे। त्यानंतरही पंजाब राज्यामध्ये दविंदर केस विरुद्ध पंजाब राज्यामध्येही अशाच प्रकारचा निर्णय आलेला असतानाही आणि केवळ या निर्णयामधून हा जो निर्णय आहे हा निर्णय लार्जर बेंचकडे सोपवावा अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं हा निर्णय या ठिकाणी आलेला आहे। या निर्णयामुळे कोणाचंही ज्या काही छोट्या छोट्या जाती असतील त्या जातीचंही काही उद्धार होईल उन्नती होईल अशा प्रकारचं काहीही नाही। यामुळे उलट या जातीमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा निर्माण होईल आणि एकमेकांच्या विषयी जो एक एकोपा या ठिकाणी प्रत्येक जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघायला मिळतो तो मात्र या पुढच्या या निर्णयामुळे आपल्याला हा दिसणार नाही आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधात प्रत्येकाने अनुसूचित जाती जमातीच्या कारण जरी हे आज अनुसूचित जाती जमातीपर्यंत मर्यादित असलं तरी पुढचा टप्पा हा OBC पर्यंत येणार नाही किंवा EWS मध्ये येणार नाही अशा प्रकारचं काहीही नाही। म्हणून सर्व या अनुसूचित जाती जमाती OBC VJNT या सर्व जाती वर्गातील प्रवर्गातील लोकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध करणं अतिशय गरजेचं आहे आणि मी या ठिकाणी त्या निर्णयाच्या विरोधात हा जो एक आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच्या मी समर्थनार्थ आज या ठिकाणी उभा आहे। धन्यवाद। जय भीम। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आता संपूर्ण भारत देशात आंदोलन पुकारले जात आहेत। अमरावती शहरात सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या हा रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी आता बसपा रिपाई आझाद समाज पार्टीसह संपूर्ण आंबेडकरी संघटना सुद्धा झाल्या आहेत। अमरावती शहरात सध्या संपूर्ण परिसरामध्ये शांततेचं वातावरण आहे। संपूर्ण दुकाने सुरू आहेत आणि सुरळीत संपूर्ण वाहने रस्त्याने जात आहेत। कोणतीही अनुचित घटना अद्यापर्यंत घडलेली नाहीत। शांततेत या ठिकाणी आंदोलन केले आहेत मात्र दुपारपर्यंत आणखी याच आंदोलन दरम्यान कोणतं प्रकरण समोर येईल हे सुद्धा आपण पाहण्याला गरजेचे आहे। कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती। भातकुली तालुक्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत तालुका विधी सेवा समिती भातकुली अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान वाहतूक कायदेविषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित नागरिक सह ऑटो चालकांना मार्गदर्शन केले। भातकुली येथे 21 ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत तालुका विधी सेवा समिती भातकुली अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान वाहतूक कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर भातकुली पोलीस स्टेशनच्या वतीने भातकुली पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते। प्रॉब्लेम हा आहे की आजचा विषय ठेवण्याच्या पाठीमागचं कारण आहे की अपघात होऊ नये। कारण अपघात झाल्यानंतर काय परिस्थिती होते याची जाणीव आपल्याला आंबेडकर साहेबांनी करून दिली। कारण अपघात झाल्यानंतर एकच परिवार सुखी राहत नाही, दुसऱ्यालाही फार त्रास होतो। त्याच्या घरचा करता किंवा लहान मूल हा मयत होऊन जातो आणि परिवाराची जबाबदारी जर करता असेल तर एखाद्या स्त्रीवर किंवा त्या मुलीवर सुद्धा किंवा वाम मार्गालाही जाऊ शकतात किंवा ती स्त्रीसुद्धा वाम मार्गाला जाऊ शकते। एका अपघाताचे एक परिणाम फार भयावह आहे। कारण मी मागच्या 10 वर्षाच्या माझ्या नोकरीमध्ये हेच पाहिलं की बाबा जे अपघात वगैरे होतात त्याच्यामध्ये कधी एखादा लहान मुलगा असतो, कधी एखाद्याचा करता पती असतो, कधी एखादा नोकरीवाला माणूस असतो, त्यांचा अपघात होऊन जातो। आणि बऱ्याच वेळा असंही पाहतो मी की बऱ्याच वेळा मरणाऱ्याची सुद्धा चूक असते, कारण पंचनाम्यावरून क्लिअर दिसतं आम्हाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय परवरे, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश भातकुली, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश करडे, वकील अध्यक्ष तालुका वकील संघ भातकुली, तांबटकर,
प्रफुल्ल बांगरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना वाहतूक विषयी मोलाचे मार्गदर्शन केलेत. या कार्यक्रमाला ऑटो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या 8 मागण्या घेऊन धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. येथील सरोज पुनसे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला बुधवारी सुरुवात केली. अपंग निराधारांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे, दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. अपंग निराधारकरिता शासनाने अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे योजना व सवलतीपासून अपंग निराधार वंचित राहत आहे. म्हणूनच या मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अपंग नेत्या सरोज पुनसे यांच्या नेतृत्वात बुधवारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर अपंगांचे धरणे आंदोलन करण्यात आले. अपंग निराधारांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे, दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे, अपंग निराधारांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावी, तिवसा येथील रहिवासी अपंग महिला शालू ठोसर यांना जागेचे मोजमाप करून घरकुल मंजूर करण्यात यावे, धामणगाव रेल्वे रहिवासी असलेले शाहरुख खान यांना निराधार योजनेचे दरमहा 1200 ऐवजी 1500 रुपये दरमहा देण्यात यावे, निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात यावे, अपंग निराधारांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा, अपंगाचा 5% निधी त्वरित खर्च करण्यात यावा, असे एकूण 8 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अपंग पदाधिकारी सरोज पुनसे, सुधाकर काळे तसेच अपंग जनता दल सामाजिक संघटनांची धामणगाव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे, शहराध्यक्ष शाहरुख खान, प्रमोद शेबे, प्रियंका बोलसरे, कविता नगोसे यांच्यासह तालुक्यातील 50 अपंग निराधार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपंग निराधारांना अंत्योदयामध्ये समाविष्ट करण्यात आले. निधी ग्रामपंचायत निधी आणि दर महिन्याला पगार होत नाही ते व्यवस्थित महिन्याच्या महिन्या वाटतात. आणि तिवऱ्या गावामध्ये शालू आहे त्याची जागा ना मोजून दिलेली आहे त्यांना आणि घरकुल येतात त्यांचं ते त्यांचं पण व्यवस्थित करून. आणि शाहरुख खान त्यांचावाला महिना 1500 येतो दर म्हणजे निराधाराला त्यांना 1200 येते त्यांचा म्हणजे 1500 कमी. परतवाडा येथील अमरावती मार्गावर स्थित अष्टमासिद्धी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून आता अष्टमासिद्धी या महानुभाव पंथांच्या मंदिराचा विकास होणार आहे. राज्य शासनाकडून याला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा प्राप्त झाला आहे. इसवी सन 1100 वर्षांपूर्वी इथे चक्रधर स्वामी आले होते आणि चक्रधर स्वामी यांनी आपल्या पायाने येथे विहीर उत्पन्न होण्याचा चमत्कार झाला होता. अचलपूरच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक असलेले श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभूचा हा मंदिर आता तीर्थक्षेत्राला विकास होऊन याचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग सरळ झालेला आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी. श्री तीर्थक्षेत्र चरणांकित विहीर आहे. चक्रधर स्वामी गोविंद प्रभूंनी अवलोकन केलं आहे विहिरीचं. इथं ह्या परिसरात जमूनच नाही तसं लाखनवाडीमध्ये विकास झालेला आहे. संडास बाथरूम होते, चेंजिंग रूम, तसं आपल्या इथं पण पाहिजे परिसरात. तुम्ही पाहू शकता हे सर्व इकडे खुला प्रसर्ग दिसत आहे. काही ना काही सोय झाली पाहिजे इथं अष्टमासिद्धी हे शिवमंदिर. चक्रधर स्वामीचा हा तीर्थक्षेत्र अष्टमासिद्धी आहे आणि याला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा प्राप्त झाला. काय प्रतिक्रिया आपल्या? माझं एवढंच म्हणणं आहे की इथं जरा चिखल होती काही ना काही काँक्रीटची सुविधा करून द्यावं, बस एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. काय याचा इतिहास आहे? पवित्र धान आहे सर. इथं चक्रधर स्वामी आले होते असा इतिहास आहे म्हणतात. आले होते ना सर, आता आम्ही तर पाहिले नाही पण आले होते. काय या पाण्यामध्ये काही जादू आहे असं वाटतं? हे तर काही माहिती सांगू शकत नाही सर, एवढं तर काही सांगू शकत नाही. पण लय तीर्थ करतात सगळेच जण. एवढं तीर्थ म्हणजे सगळ्यात पावर तर तीर्थ आहे. जे तो येते तो हेच करतो. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 872,
GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता। यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शक ही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता। RRC सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 100 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअप वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।